नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संतोष कर्डक, सहयोगी प्राध्यापक, मराठा विद्या प्रसार समाजाचे आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज देवळाली कॅम्प. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण TY-BCom सेमिस्टर 5 आणि FY-BCom सेमिस्टर 2 अर्थातच ॲडव्हान्स अकाउंटिंग पेपर 1 आणि फायनान्शियल अकाउंटिंग पेपर 2 या दोन्ही विषयांमध्ये असलेला इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग हा चॅप्टर बघत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 लेक्चर्सला आपण प्रॉब्लेम नंबर 1 आणि प्रॉब्लेम नंबर 2 बघितलाय. तर आज आपण बघणार आहोत, म्हणजेच आजचा आपला सेशन अजेंडा आहे तो म्हणजे इलिस्ट्रेशन नंबर 1 म्हणजेच प्रॉब्लेम नंबर 3 आहोत आणि त्यामध्ये आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट अकाउंट. तर चला बघूया आजचा आपला प्रॉब्लेम कशा पद्धतीचा आहे तो. बघा, आजचा प्रॉब्लेम आहे आपला बघा प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3. राजेश लिमिटेड हेल्ड 12% गोल्ड बॉन्ड. बघा आपल्याला काय दिले त्यांनी, राजेश जे आहे यांनी काय केलेले 12% बॉन्ड जे आहे ते काय केलेले परचेस केलेले आहे त्याच्याकडे ॲज अ इन्व्हेस्टमेंट ऑन 1 एप्रिल 2023. The interest on this investment receivable on 1st January and 1st July every year. Following transaction took place during the year ended 31st March 2024. On first transactions, on 1st May 2023, purchase rupees 20,000 at rupees 102 x interest. Second transaction, on 1st August 2023, sold rupees 30,000 at rupees 104 cum interest. And third transaction, on 1st February 2024, sold rupees 10,000 at rupees 106 cum interest. On 31st March 2024, the market value of investment was rupees 102. You are required to prepare investment account for the year ended 31st March 2024. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मागील लेक्चर्समध्ये पण मी सांगितलेलं आहे की आपल्याला महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी असतात. ओपनिंग बॅलन्स काय आहे तो बघणं गरजेचं आहे. आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे किती 50,000 फेस व्हॅल्यू आणि कॉस्ट प्राइस रुपीज 52,000 दिली. आणि त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं असतं ते म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. इथे दिलेलं आहे 12%. ओके, मागील 2 प्रॉब्लेममध्ये आपण 6% बघितलं होतं. त्यानंतरून आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट गरजेची आहे ती म्हणजे काय की इंटरेस्ट पेएबल ऑर रिसिवेबलची डेट. बघा कधी दिलेली त्यांना, मी रेड करतो बघा त्याला. डेट काय दिलेली आपल्याला त्यांनी 1st जानेवारी अँड 1st जुलै एव्हरी इयर. ओके, मागच्या प्रॉब्लेममध्ये तीच डेट होती, आता पण तीच आहे. आणि 3 ट्रान्झॅक्शन्स दिले आपल्याला, त्यामध्ये एक परचेस आहे आणि 2 सेल्सचे ट्रान्झॅक्शन्स आहे. आणि लास्टला एक इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट दिली ऑन 31st मार्च 2024 द मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट वॉज रुपीज 102. आपल्याला लास्टला काय केलं त्यांनी मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. ही एक वेगळी ॲडजस्टमेंट आहे. अतिशय काळजीपूर्वक हा प्रॉब्लेम तुम्ही बघायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. चला मग आता पहिलं आपण काय बनवत असतो, लाईन अप ट्रान्झॅक्शन. काय बनवतो आपण, लाईन अप ट्रान्झॅक्शन्स बनवूया. लाईन अप ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर डेटनुसार मंथनुसार आपण काय करतो ट्रान्झॅक्शन जे आहे ते लावून घेत असतो सिक्वेन्सली. म्हणजे एप्रिलमधले, नंतर मे, नंतर जून, जुलै या पद्धतीने आपण ट्रान्झॅक्शन्स लावतो. ओके, मग पहिले काय सिरियल नंबर घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर डेट कॉलम घ्यायचा आणि देन पर्टिक्युलर्स कॉलम घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर सिरियल नंबर 1 पहिलं काय घेत असतो डेट. डेट काय कधीचा आहे, ओपनिंग बॅलन्स चेकआउट करूया चला आपण. बघा प्रॉब्लेम मध्ये जर बघितलं आपण तर ओपनिंग बॅलन्स आहे कधीचा, बघा तर ऑन 1st एप्रिल 2023. बघा ऑन 1st एप्रिल 2023. बघा मी त्याला रेड केलं बघा ओपनिंग बॅलन्स. ओके, मग आपण लाईन अप ट्रान्झॅक्शन मध्ये डेट टाकणार आणि पुढे काय लिहिणार ओपनिंग बॅलन्स. काय लिहिणार आपण तिथे ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स वरती काय करत असतो आपण, कुठला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत असतो, इंटरेस्ट ॲक्रूड. बरोबर. ओके, मग चला इथे लिहिणार लाईन अप ट्रान्झॅक्शन मध्ये 2 इंटरेस्ट ॲक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स. बघा एप्रिल मध्येच त्याच डेटला. आता थर्ड बघूया काय तर
थर्ड जर बघितलं तर आता आपल्याला काय बघायचं, आता परचेस आणि सेल्सचे ट्रान्झॅक्शन्स बघा. एप्रिल नंतर लगेचच मंथ कुठला येतो, मे. बघा मी त्याला बोल्ड केलं बघा. 1 मे 2023 परचेसचं ट्रान्झॅक्शन्स आहे. इथे डेट काय टाकणार, 1 मे 2023 आणि इकडे काय म्हणणार आपण, परचेस. फोर ट्रान्झॅक्शन बघूया. मे नंतर कुठला मंथ येतो, जून. जून मध्ये काही झाले की चेकआउट करूया, नाही. जून नंतर कुठला मंथ येतो, जुलै. जुलैमध्ये पण काही दिसत नाही, डायरेक्ट ऑगस्ट आणि फेब्रुवारी आहे. परंतु आपल्याला एक महत्त्वाची इथे डेट दिलेली आहे, ती म्हणजे कुठली, इंटरेस्ट पेएबल ऑर रिसिवेबल डेट कधी आहे, 1 जानेवारी अँड 1 जुलै. मग आपल्याला इथं मे मध्ये काही नाही झालेलं आहे, जूनमध्ये काही नाही, परंतु जुलैमध्ये मात्र आपल्याला काय करावं लागणार, 1 जुलैला इंटरेस्ट जो आहे, कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ जो आहे तो घ्यावा लागेल. ओके. त्यानंतर जुलै नंतर कुठला मंथ येतो, ऑगस्ट. बघूया ऑगस्ट मध्ये काही झालंय का, बघा इथे दिसतंय, मी बोल्ड केलं बघा. ऑगस्ट मध्ये काय आहे, सेल्स. मग इथे लिहिणार 1 ऑगस्ट, 5 नंबरला ट्रान्झॅक्शन येईल, 1 ऑगस्ट 2023. तिथे काय लिहिणार, सेल्स. ओके. ऑगस्ट नंतर काय येतो, सप्टेंबर तर नाहीये, ऑक्टोबर नाही, डिसेंबर नाही आणि डायरेक्ट फेब्रुवारी आहे. परंतु आपल्याला काय, जानेवारी ही एक सुद्धा डेट दिलेली आहे इंटरेस्ट रिसिवेबलची. म्हणजेच आता आपल्याला काय पहिल्यांदा घ्यावं लागणार आहे, ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये कुठलाही परचेस किंवा सेल्सचं ट्रान्झॅक्शन नाहीये. डायरेक्टली आपल्याला काय करावं लागणार आहे, जानेवारी घ्यावं लागेल. त्यामध्ये काय घेणार, डेट ऑफ कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. त्यानंतरूनच आहे 7th नंबर बघूया. आत्ताच आपण बघितलं होतं की काय, फेब्रुवारीचं एक ट्रान्झॅक्शन आहे बघा. मी त्याला बोल्ड केलं बघा, ट्रान्झॅक्शन. 1 फेब्रुवारी 2024 सोल्ड रुपीज 10,000 ॲट रुपीज 106 कम इंटरेस्ट. ओके. मग चला आता आपण इथे करूया. ओके. 1 फेब्रुवारी 2024 आणि लिहिणार सेल्स. ओके. याच्यानंतर ट्रान्झॅक्शन संपले, परंतु आपण काय करत असतो, शेवटी क्लोजिंग बॅलन्स वरती काय करतो, आउटस्टँडिंग इंटरेस्ट चार्ज करत असतो, कॅल्क्युलेट करत असतो. मग ह्या 8 नंबरला कधी घ्यायचं, ते क्लोजिंगची डेट काय आपली, 31 मार्च 2024. मग घेतली बघा. आणि काय लिहिणार इथे आपण, आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन क्लोजिंग बॅलन्स. बघा अशा पद्धतीने आपण एकदा की लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स बनवले की ह्या सिक्वेन्सने आपल्याला काय करायचं असतं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो. ओके. चला मग आता बघूया, लेजर अकाउंट तयार करूया आपण. चला तर मग लेजर अकाउंट तयार करूया. बघा वरती काय लिहिणार, इन द बुक्स ऑफ अनिता फायनान्स लिमिटेड. जी कंपनी दिली असेल त्या कंपनीचं नाव लिहायचं. त्यानंतर काय लिहिणार खाली आपण, जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, डिबेंचर मध्ये असेल, शेअर्स मध्ये असेल, गोल्ड मध्ये असेल, कुठल्याही याच्या फॉर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो. तर ते एक्झाम्पल मध्ये दिलेली जे असेल ते आपण काय करायचं, इथं घ्यायचं. इथं काय दिले बघा, 12%. बघा रेड करतोय मी त्याला, 12% काय सांगितलं आपल्याला, गोल्ड बॉन्ड मध्ये ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. बघा त्याला रेड केलं मी. मग आपण लेजर अकाउंटच्या इथे लिहायचं 12% गोल्ड बॉन्ड. ओके. म्हणजे हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे. 12 जो दिलेला असतो तो काय आपला रेट ऑफ इंटरेस्ट. आणि मग त्याच्यानंतर लिहायचं आपण तिथे काय लिहितो आपण, इंटरेस्ट पेएबलची डेट. मग बघा तिथे लिहायचं आहे, इंटरेस्ट पेएबल ऑन 1 जानेवारी अँड 1 जुलै. ओके. चला मग आता लेजर अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत. काय करतोय आपण, लेजर अकाउंट जे ते प्रिपेअर करत असतो आपण पहिलं. तर लेजर अकाउंट प्रिपेअर करून घेऊया. बघा लेजर अकाउंटला कोणते कोणते डेबिट साइड आणि क्रेडिट साइड असते, दोन साइड्स असतात. फर्स्ट कॉलम काय म्हणायचं, डेट. सेकंड कॉलम काय असणार आहे, पर्टिक्युलर्स. थर्ड कॉलम काय असणार आहे, फेस व्हॅल्यू रुपीज. ओके. देन फोर्थ कॉलम असणार आहे तुमचा इंटरेस्ट. फोर्थ कॉलम काय असणार आपला, इंटरेस्ट रुपीज. त्याच्यानंतर कुठला असणार आहे, कॉस्ट रुपीज. सेम कॉलम असतील ऑन द क्रेडिट साइड. फर्स्ट डेट कॉलम, देन पर्टिक्युलर्स, देन फेस व्हॅल्यू रुपीज, देन इंटरेस्ट रुपीज अँड देन कॉस्ट रुपीज. ओके. या पद्धतीने आपले डेबिट आणि क्रेडिट साइडला हे कॉलम्स असणार आहे. ओके. चला फर्स्ट काय करायचं असतं आपल्याला, जो ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे तो काय करायचा, इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला ट्रान्सफर करायचा.
नेहमी लक्षात ठेवायचं इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट्स असते आणि असेटचा बॅलन्स हा नेहमी डेबिट बॅलन्स असतो. मग असेटचं जर डेबिट बॅलन्स आहे तर आपण काय करतो ब्रॉड डाऊन करतो. ओके, मग फर्स्ट घ्या आता आपलं बघा लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स मध्ये बघूया. पहिलं काय करायचं आपल्याला ओपनिंग बॅलन्स मेन्शन करायचा आहे. कुठला बॅलन्स? ओपनिंग बॅलन्स. बघा मी त्याला रेड केलं ब्लिंक. ओके, चला मग डेट कॉलम मध्ये पहिले डेट टाकणार आपण. टाकली डेट 1 एप्रिल 2023. तिथे काय लिहिणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. बघा व्हॅल्यूज काय होती त्याची बघा तर प्रॉब्लेम मध्ये चेक करायचं. फेस व्हॅल्यू किती आहे इथे बघा ₹50,000 आणि कॉस्ट प्राइस रुपीज किती आहे 52,000. मग बघा इथे आलो मी इंटरेस्ट नाही आहे अजून आपल्याकडे काही, मग इथे काय करणार डॅश आणि इथे किती येणार 52,000. ओके, पहिलं लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन झालं आपलं क्लिअर. दुसरं काय लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन बघा इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स. मी त्याला रेड करतो. आपण जे जे करत चाललोय त्याला रेड करतोय मी, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण कुठपर्यंत आलेलो आहे. चला आता काय करायचं आपल्याला इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स. चला तर मग वर्किंग नोट करूया आपण. पहिली वर्किंग नोट घेऊया. बघूया काय आहे आपल्या पहिली वर्किंग नोट. तिथे लिहायचं वर्किंग नोट्स रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे आता आपला 12%. किती आहे 12%. मग तो मेन्शन करायचा इथे 12%. त्याच्यानंतरून काय करणार फर्स्ट वर्किंग नोट म्हणायचं इंटरेस्ट अक्रूड ऑन डेट टाकणार 1 एप्रिल 2023 इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स. फर्स्ट काय घ्यायचं ओपनिंग पर्टिक्युलर्स आणि इकडचं काय करणार सेकंड कॉलम कोणता घ्यायचा रुपीज और अमाऊंट. फर्स्ट काय घ्यायचं आता फेस व्हॅल्यू. काय घ्यायचं फेस व्हॅल्यू. आता आपण लेजरला ट्रान्सफर केली बघा फेस व्हॅल्यू किती आहे 50,000. बघा इथे मेन्शन आहे बघा 50,000 फेस व्हॅल्यू. तीच फेस व्हॅल्यू इथे घ्यायची. घेतली फेस व्हॅल्यू. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इंटरेस्ट चार्ज करायचा आहे कुठल्या बॅलन्स वरती ओपनिंग बॅलन्स वरती. तो किती मंथचा आहे तो 3 मंथचा आहे. तो किती मंथचा आहे तो 3 मंथ्स. कसा आहे तो 3 मंथचा तर आपला जो ओपनिंग बॅलन्सची डेट आहे तिथून इंटरेस्ट पेएबलची लास्ट डेट बघायची, पुढची नाही लास्ट डेट म्हणजे मागची. मग मागे जर गेला आपण तर डेट कोणती येते तर मागे बघितलं आपण तर इंटरेस्ट पेएबलची डेट येते काय 1 जानेवारी 2023 टू ओपनिंग बॅलन्स कुठे कोणत्या तारखेचा आपला 1 एप्रिल 2023. मग इथून मंथ काउंट करा 1 जानेवारी पासून. जानेवारी फेब्रुवारी अँड देन मार्च. एप्रिल काउंट करायचा नाही कारण एप्रिलच्या फर्स्ट डेलाच आपण काय केले ती इन्व्हेस्टमेंट परचेस केलेली आहे. ओके, मग आता आपल्याला काय करायचं आहे इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा किती मंथसाठी तर 3 मंथसाठी. मी लास्ट टाइम पण तुम्हाला शिकवलं होतं इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करायचा. पुन्हा एकदा बघून घ्या इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करायचा आणि कुठल्या व्हॅल्यूवरती इंटरेस्ट फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केला जातो. बघा 50,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 12. आता 12 का तर रेट ऑफ इंटरेस्ट काय 12 आहे. अगेन मल्टिप्लाय बाय 3 कारण किती मंथचा कॅल्क्युलेट करायचा आहे 3 डिवायडेड बाय 12. ओके, किती आन्सर आलं 1500 आपला काय आला इंटरेस्ट आलेला. मग बघा मी इथे लिहितो इंटरेस्ट 1500. ओके, लास्टच्या लाईनला लिहायचं इथे काय लिहायचं इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स किती 1500. ओके, समजलं इथपर्यंत सर्वांना. कोणाला काही अडचण असेल तर नक्की मला कळवा. ओके झालं. मग इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स कुठे ट्रान्सफर करतो आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. कुठे इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. सेम डेट टाकायची 1 एप्रिल 2023. इथे लिहायचं टू इंटरेस्ट अक्रूड आणि इंटरेस्ट कॉलमला काय करायचे अमाऊंट जी ती ट्रान्सफर करायची. किती इंटरेस्ट आला आपला 1500. ओके, इथपर्यंत आले सर्वजण. आता चला पुढचं लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स बघूया काय दिलंय आपल्याला. पुढचं लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स आहे ते म्हणजे 1 मे 2023 परचेस. काय झालेलं आहे परचेस. ओके, चला वर्किंग नोट नंबर 2 कडे जाऊया आपण. डेट टाकायची इथे वर्किंग नोट नंबर 2 ला 1 मे 2023 परचेस. आता बघा प्रॉब्लेम मध्ये बघायचं कसे झालेत परचेस. बघा इथे बघूया आपण, याला मी रेड करतोय तर बघा कसे हे परचेसेस. परचेसेस आहे कसे एक्स इंटरेस्टनी. कसे
एक्स इंटरेस्ट. मग इथे लिहिलंय मी बघा एक्स इंटरेस्ट परचेसेस एक्स इंटरेस्ट. ओके. फर्स्ट काय घ्यायचं फेस व्हॅल्यू. काय घ्यायचं फेस व्हॅल्यू. काय बघा तर एक्झाम्पल मध्ये फेस व्हॅल्यू काय बघा 20,000 बघा इथे दिसते तुम्हाला 20,000 आहे आणि त्याचा रेट किती आहे 102. चला घेऊया तर मग फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू घेतली की तिला बोल्ड करतोय मी तुम्ही काय करायचं डबल अंडरलाईन करून क्लोज करायचं त्याला. ओके. चला मग आपण परचेस असेल तर काय करत असतो परचेस प्राइस कॅल्क्युलेट करतो. कुठली प्राइस परचेस प्राइस जे ती कॅल्क्युलेट करतो. चला आता आपण परचेस प्राइस कॅल्क्युलेट करून बघूया कशी करायची ती. ओके. आपल्याला रेट किती दिलाय तो एकदा चेकआउट करून घ्या. ओके. एकदा रेट बघूया आपल्याला काय दिलाय तो 102 दिलेला आहे. ओके. मग कुठल्या व्हॅल्यूवरती परचेस प्राइस कॅल्क्युलेट करायची फेस व्हॅल्यू कशी येणार 20,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 102. ओके. किती आलं 24,500. किती आलं सॉरी 400. 20,400 आली का व्हॅल्यू बघा चेकआउट करा आली. ओके. हे बघा इथे तुम्हाला समजण्यासाठी पण मी कॅल्क्युलेशन दिलंय 20,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 102. ओके. आली आपली ही प्राइस. नंतर काय करत असतो आपण इंटरेस्ट चार्ज करतो किंवा कॅल्क्युलेट करत असतो. मग इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करतो आपण तर लास्टची जी डेट असेल त्या डेट पासून तर इंटरेस्ट पेबलची लास्टची जी डेट असेल तिथून तर इथपर्यंत. मग आता बघा लास्ट जर बघितलं आपण परचेसच्या डेट पासून पाठीमागे जर गेलं तर आपली इंटरेस्ट पेबलची डेट कोणती येते तर कुठली येणार आहे जानेवारी म्हणजेच 1 जानेवारी 2023 टू परचेसची डेट किती आपली 1 मे 2023. ही काय आपली डेट आहे. काउंट जर केला आपण तर किती मंथ्स होतात बघा तर जानेवारी फेब्रुवारी मार्च अँड एप्रिल किती मंथ झाले 4 मंथ झाले. म्हणजेच किती मंथचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागणार आपल्याला 4 मंथचा इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करावा लागेल. बघा तुम्हाला आता 4 मंथचा इंटरेस्ट पण कॅल्क्युलेट करून दाखवतो. इंटरेस्ट कुठल्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो आपण फेस व्हॅल्यू बघा 20,000 divided by 100 multiply by 12. 12 is a rate of interest multiply by 4. 4 means we are going to calculate the 4 months interest and divided by 12. बघा किती आलं ₹800 आपल्याला काय आला इंटरेस्ट जो आहे तो आलेला आहे. बघा मी इथे लिहितोय ₹800 दिसतंय. आता हे काय एक्स इंटरेस्ट आहे म्हणून मी याला मायनसचं साइन दिलेलं नाही. एक्स इंटरेस्टचं मिनिंग काय आहे की परचेस किंवा सेल्स प्राइस मध्ये इंटरेस्ट इन्क्लूड नसतो. त्याला काय म्हणतो आपण एक्स इंटरेस्ट. ओके. बघा इथं पण तुम्हाला कॅल्क्युलेशन दिसून जाईल बघा 20,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 12 अगेन मल्टिप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 12. ओके. हा काय आपला फॉर्म्युला. मग इथे कॉस्ट व्हॅल्यू घ्यायची आपल्याला आता और कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करतो आपण. कॉस्ट प्राइस किती येणार आहे ॲज युजल म्हणजेच परचेस प्राइस जी असेल जशीच्या तशी घेणार. का घेणार तर इथे एक्स इंटरेस्ट आहे. एक्स इंटरेस्ट जो आहे तो आपण परचेस प्राइस मधनं मायनस करत नाही म्हणून कॉस्ट प्राइस और कॉस्ट व्हॅल्यू किती आली आपली 20,400. चला मग इन्व्हेस्टमेंट अकाउंटला आपण रेकॉर्ड करूया. मग परचेसेस कुठं करतो इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. कुठे करतो डेबिट साईडला. डेट टाका चला 1 मे 2023. काय लिहिणार इथे टू बँक इन ब्रॅकेट परचेस. काय व्हॅल्यू होती रे त्याची वाली फेस व्हॅल्यू 20,000. इंटरेस्ट किती कॅल्क्युलेट केला आपण 800 आणि आपली कॉस्ट प्राइस किती आली 20,400. चला आता पुढचं लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स बघूया काय आहे ते. पुढचं लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स दिलेलं आहे आपल्याला ते म्हणजे डेट ऑफ कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. चला पुढच्या वर्किंग नोटकडे जाऊया. वर्किंग नोट नंबर 3 बघा. वर्किंग नोट नंबर 3 डेट टाकली तिथे मी 1 जुलै 2023 कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. काय करत असतो आपण पहिल्यांदा आता यामध्ये ओपनिंग बॅलन्स घ्यायचा. कुठून घेणार ओपनिंग बॅलन्स लेजर अकाउंट ते प्रिपेअर केलंय तिथपर्यंतचा ओपनिंग बॅलन्स मी त्याला बघा बोल्ड करतो. किती ओपनिंग बॅलन्स 50,000. ओके. घेतला ओपनिंग बॅलन्स 50,000.
त्याच्यानंतर काय करतो आपण, काय करतो, ऍड परचेसेस. बघा ऍड परचेसेस करूया. परचेस कुठून घ्यायचे, तर लेजर अकाउंटच बघायचं. तर त्या डेट पर्यंत किती परचेस झाले, तर ते इथं जर बघितलं बघा, तर फक्त 20,000चं परचेस झालेलं आहे आपल्याला. किती, 20,000. त्याला मी बोल्ड करतो थोड्या वेळ समजण्यासाठी तुम्हाला. 20,000. मग ऍड काय करणार आपण, परचेसेस 20,000. मग आपल्याला काय मिळणार आहे, टोटल मिळेल. काय मिळेल, टोटल बॅलन्स मिळेल. किती आला, 50,000 प्लस 20,000 70,000. नंतरचा फॉर्म्युलामध्ये काय आपण करतो, लेस सेल्स. मग पुढे जायचं नाही, ह्याच तारखेपर्यंतचे सेल्स बघायचे. लेजर अकाउंट मध्ये काय मेन्शन केले का, सेल्स नाही. सेल्स कुठे मेन्शन करत असतो आपण, क्रेडिट साईडला. मग काहीही नाहीये म्हणून सेल्स काय होईल, नील. मग मी टाकलं बघा इथे नील. आणि आता आपल्याला काय मिळेल, टोटल बॅलन्स मिळेल. काय मिळेल, टोटल बॅलन्स किती आला आपला, 70,000. आपण काय करत असतो, कंपल्सरी इंटरेस्ट जो आहे तो किती चार्ज, कसा चार्ज करतो, तर आपण हा कंपल्सरी इंटरेस्ट जो आहे तो 6 मंथ साठी चार्ज करत असतो. बघा इथे मी फॉर्म्युला टाकलेला आहे बघा, एकदा चेकआउट करून घ्या, किंवा आपण इथे कॅल्क्युलेट पण करून बघूया पटकन. बघा इज इक्वल टू बॅलन्स किती आला, 70,000 divided by 100 multiply by 12 again multiply by 6 divided by 12. किती आलं, 4,200 आपला काय आला, इंटरेस्ट आला. बघा इथे लिहिलंय मी, इंटरेस्ट किती आला, 4,200. ओके, अशा पद्धतीने हा काय आला आपला इंटरेस्ट जो आहे तो कंपल्सरी इथे लिहिणं गरजेचं आहे. COMP, कंपल्सरी इंटरेस्ट, कंपल्सरी इंटरेस्ट रुपीज 4,200. आणि याला मी बोल्ड केले, तुम्ही व्यवस्थित लिहायचंय. ओके, किती मंथ साठीचा इथे वडिलात लिहिले तरी चालेल. कंपल्सरी इंटरेस्ट फॉर 6 मंथ, फॉर 6 मंथ. मग आता चला, कंपल्सरी इंटरेस्ट कुठे लिहितो आपण, इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. चला डेट टाकूया, 1 जुलै 2023. काय लिहिणार, बाय बँक, ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट लिहायला विसरायचं नाही. इंटरेस्ट फक्त इंटरेस्ट कॉलमला येईल. किती आलेला आहे, 4,200. क्लिअर. ओके, चला लाईन अप ट्रान्झॅक्शन्स मध्ये जाऊया. पुढचं कुठलं ट्रान्झॅक्शन्स आहे, पुढचं आहे सेल्स. बघा त्याला मी रेड करतोय, म्हणजे आता आपलं सेल्सचं पण होऊन जाईल. सेल्स ट्रान्झॅक्शन्स आहे आपलं. ओके, सेल्स मध्ये बघून घेऊया. बघा इथे सेल्स दिले 1 ऑगस्ट. बघा मी त्याला रेड करतोय. 1 ऑगस्टला कितीचे आहे सेल्स, 30,000. आणि रेट किती आहे, 104. आणि कसं आहे, कम इंटरेस्ट. चला या वर्किंग नोट मध्ये येऊया. चला आता आपण वर्किंग नोट नंबर 4. वर्किंग नोट नंबर 4, डेट टाकायची तिथे पहिला. काय, 1 ऑगस्ट 2023. आणि काय म्हणणार, सेल्स. आणि काय ब्रॅकेटमध्ये कम इंटरेस्ट. आणि इकडे आपला नेहमीचा कॉलम असतो रुपीज. ओके, चला काय घेणार पहिल्यांदा आता, फेस व्हॅल्यू. बघा फेस व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, 30,000. बघा पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. बघा इथे दिली 30,000 फेस व्हॅल्यू. आणि आता रेट किती त्याचा, 104. आपण फेस व्हॅल्यू दिली की आपण कुठली, आता इथे सेल्स झाले म्हटल्यावर कुठली प्राइस काढणार आपण, सेल्स प्राइस. कुठली प्राइस कॅल्क्युलेट करणार, सेल्स प्राइस. मग बघा इथे मी पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करून दाखवतो तुमच्यासाठी. इज इक्वल टू 30,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 104. रेट आहे आपला 104. किती आले, 31,200 आपले काय आलेलं आहे, सेल्स प्राइस. चला मग आता काय करावं लागेल, आता आपल्याला कुठल्या पद्धतीने हे केलेलं आहे, कम इंटरेस्ट. म्हणजे या व्हॅल्यू मध्ये हे 31,200 मध्ये काय आहे, इंटरेस्ट जो आहे तो इन्क्लूड आहे. चला आता आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. मग काय लिहिणार इथं, लेस इंटरेस्ट फॉर किती मंथचा, तर मागची आपण डेट चेकआउट करणार. बरोबर आहे. आपण परचेस कधी केलाय, इथं बघा, सॉरी सेल्स कधी केलाय आपण, 1 जुलै 2023. तिथून लास्ट इंटरेस्ट पेएबलची डेट कोणती आहे, जुलै. कुठली, जुलै. म्हणून मी इथे लिहिले बघा, 1 जुलै 2023 टू 1 ऑगस्ट 23. जी डेट आहे परचेसची त्या डेट पर्यंत किती मंथ्स होतात काउंट करा, जुलै आणि
ऑगस्ट म्हणजे पण ऑगस्टच्या फर्स्ट डेलाच केलेलं आहे, फर्स्ट डेटलाच, म्हणून ऑगस्ट काउंट होणार नाही. ओनली 1 मंथचा इंटरेस्ट जो आहे तो आपला काय होणार आहे, कॅल्क्युलेट होईल. ओके. आता हे कम इंटरेस्ट आहे, कसं आहे कम इंटरेस्ट, मग तो काय होणार त्यातून मायनस करावा लागेल. बघा इथे मी तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून दाखवतो. इज इक्वल टू इंटरेस्ट कुठल्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचा, फेस व्हॅल्यू 30,000 divide by 100 multiply by 12 again multiply by 1 divided by 12 किती आला आपला 300 जो आहे तो इंटरेस्ट आलेला आहे. इथे टाकला बघा मी इंटरेस्ट 300 आणि तो काय करायचा आता आपण मायनस लिहिले बघा इथे मी अगोदरच्या याच्यामध्ये मायनस लिहिलेलं नव्हतं कारण ते काय होतं एक्स इंटरेस्ट होतं आणि हे काय आहे कम इंटरेस्ट आहे. म्हणून कमी इंटरेस्ट असेल तर काय करतो आपण सेल्स प्राइस किंवा परचेस प्राइस मधनं मायनस करतो. आता आपलं काय आन्सर येणार बघा मग 30,900 आपलं आन्सर आलं. त्याला काय म्हणणार कॉस्ट प्राइस, त्याला काय म्हणणार कॉस्ट प्राइस. मग सेल्सचं रेकॉर्ड कुठे करतो आपण, वी रेकॉर्ड द सेल्स ऑन द क्रेडिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. चला मग इथे लिहिणार 1 ऑगस्ट 2023 काय लिहिणार इथं बाय बँक इन ब्रॅकेट सेल्स व्हॅल्यू किती होतं फेस व्हॅल्यू 30,000 इंटरेस्ट किती कॅल्क्युलेट झाला 300 अँड देन कॉस्ट प्राइस किती आली 30,900. चला आता बघूया आपण लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स मध्ये कुठलं ट्रान्झॅक्शन्स काय आहे ते, कुठलं ट्रान्झॅक्शन्स आहे आपलं डेट ऑफ कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. चला आता आपल्याला काय करायचं आता इंटरेस्ट जो आहे तो चार्ज करायचा आहे 6 मंथ साठी. ओके. चला मग आता या तर पुढचं वर्किंग नोट मध्ये, चला वर्किंग नोट नंबर 5, वर्किंग नोट नंबर 5 डेट टाकली तिथे बघायला थोडंसं मी एक लाईनची स्पेस देतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके बघा 1 जानेवारी 24 कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. बघा मग पहिल्यांदा काय घेतो आपण ओपनिंग बॅलन्स. आता बरेच वेळेस झालं आपला हा तिसरा प्रॉब्लेम आहे. कुठे जायचं लेजर अकाउंटच्या डेबिट साईडला बघायचं ओपनिंग बॅलन्स 50,000 घेतला. नेक्स्ट फॉर्म्युलामध्ये काय आपलं ऍड परचेसेस, काय ऍड परचेसेस कुठून घ्यायचे लेजर अकाउंटच्या, लेजर अकाउंट जे आहे आपलं म्हणजे इन्व्हेस्टमेंट अकाउंट जे आहे त्याच्या डेबिट साईडला आपण काय करणार आहे ते घेणार आहे. ओके किती 20,400 ही आपली कॉस्ट व्हॅल्यू आहे आणि आपण कुठली व्हॅल्यू कन्सिडर करतो फेस व्हॅल्यू. ओके बघा मग इथे ओपनिंग बॅलन्स 50,000 त्याच्यानंतर 20,000 ऍड केले टोटल किती झाले 70,000 याला काय म्हणणार टोटल बॅलन्स. ओके फॉर्म्युल्यामध्ये नंतर काय करतो आपण लेस सेल्स. बघा तर चला लेजर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघूया सेल्स किती आहे, सेल्स किती आहे 30,000 चे किती आहे 30,000 चे 30,000 काय झालेले सेल्स झालेले आहे. मग चला लेस करा सेल्स 30,000. ओके आणि आपल्याला काय मिळेल बॅलन्स मिळेल. ओके जो बॅलन्स मिळेल तो बघूया चेकआउट करूया किती आलं 40,000 चा काय आला बॅलन्स आला आपल्याकडे. ओके आणि आपण कंपल्सरी इंटरेस्ट किती मंथ साठी चार्ज करतो 6 मंथ साठी आपण कंपल्सरी इंटरेस्ट जो आहे तो चार्ज करत असतो. मग नवीन लाईन्सला लिहायचं कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ्स. ओके आता आपल्याला तो काय करायचा आहे चार्ज करायचा आहे. बघा तुम्हाला इथे चार्ज करून दाखवतो कॅल्क्युलेशन्स करून दाखवतो इंटरेस्टचं. इज इक्वल टू is equal to 40,000 divided by 100 multiply by 12 multiply by 6 divided by 12 किती आलं 2,400 आपला काय आला कंपल्सरी इंटरेस्ट आलेला आहे. आणि नवीन लाईन वरती द्यायचं कंपल्सरी इंटरेस्ट इज इक्वल टू 2,400. क्लिअर चला मग बघूया इन्व्हेस्टमेंट अकाउंटचे कुठे रेकॉर्ड करतो आपण कंपल्सरी इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो डेट टाका 1 जानेवारी 2024 बाय बँक इन ब्रॅकेट इंटरेस्ट आणि इंटरेस्ट कॉलमला आपला
इंटरेस्ट आहे 2400. क्लिअर. चला पुढचं बघूया लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स काय आहे ते. पुढचं आहे सेल्स. काय ट्रान्झॅक्शन? सेल्स. बघा सेल्सचं ट्रान्झॅक्शन चेकआउट करून घ्यावं. त्याची फेस व्हॅल्यू काय आहे बघा. इथे मी याला रेड करतोय. याची फेस व्हॅल्यू काय आहे 10,000 आणि रेट आहे 106. चला पुढचं वर्किंग नोट बनवूया आपण. डेट टाका. वर्किंग नोट नंबर 6 1 फेब्रुवारी 2024. सेल्स कसं आहे पण सेल आहे कम इंटरेस्ट. चेकआउट करून घेऊया कसं आहे कम इंटरेस्ट. बघा इथे लिहिले बघा कम इंटरेस्ट. ओके चला तर मग ओके चला मग घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल काय घेणार फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला त्यांनी प्रॉब्लेममध्ये 10,000. बघा इथे दिलेली आहे 10,000. किती दिली 10,000 आणि आपल्याला रेट किती आहे 106. ओके आपण मग सेल्स असेल तर कुठली प्राइस कॅल्क्युलेट करतो सेल्स प्राइस. बघा तुम्हाला इथे सेल्स प्राइस पण मी कॅल्क्युलेट करून दाखवतो पुन्हा एकदा. बघा इथे व्यवस्थित इज इक्वल टू काय फेस व्हॅल्यू 10,000 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय 106 इज इक्वल टू किती आली 10,600. बघा इथे मी टाकली 10,600. फेस व्हॅल्यू लिहिल्यानंतर तिला काय करायचे क्लोज करत जायचे प्रत्येक वेळेस. आता काय करणार आपण इंटरेस्ट आपल्याला काय कम इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट जो आहे तो काय करायला लागेल कॅल्क्युलेट करावा लागेल. कम इंटरेस्ट असो किंवा एक्स कॅल्क्युलेट करायचंच आहे. फक्त फरक काय कम इंटरेस्ट असेल तर परचेस किंवा सेल्स प्राइस मधनं लेस करायचा आणि जर एक्स इंटरेस्ट असेल तर लेस करायचा नाही. चला मग इंटरेस्ट किती येते बघूया आपण. किती मंथचा कॅल्क्युलेट करायचा आपल्याला ती चेकआउट करून घेऊया. तर 1 मंथचा येतो. कसा येतोय तर आपली सेल्सची डेट किती आहे 1 फेब्रुवारी आणि जर आपण लास्ट इंटरेस्ट पेबल डेट बघितली तर कोणती आहे जानेवारी. मग काय येईल 1 जानेवारी 2024 टू 1 फेब्रुवारी 2024. किती मंथ येतात मग 1 मंथ. किती मंथ्स येतात 1 मंथ्स येतात. आणि मग आपण त्याच्यावरती जर इंटरेस्ट चार्ज केला तर तो किती येतो ₹100. तोही मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. बघा इज इक्वल टू आपण फेस व्हॅल्यूवरती इंटरेस्ट चार्ज करत असतो 10,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 12 अगेन मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 12 किती आलं ₹100. बघा इथे दिसते तुम्हाला आन्सर सर्वांना ₹100. बघा इथे कॅल्क्युलेट केलं. ओके कॅल्क्युलेट केलं 100 कम इंटरेस्ट म्हणून इथे काय साईन दिसते तुम्हाला मायनस. आता काय करणार आपण ते मायनस करणार. ओके आणि त्याला काय म्हणणार कॉस्ट प्राइस. त्याला काय म्हणणार आपण कॉस्ट प्राइस. चला मग सेल्स कुठे रेकॉर्ड करतो ऑन द क्रेडिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. चला मग या इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला डेट टाका 1 फेब्रुवारी 2024. देन काय लिहिणार बाय बँक काय लिहिणार इन ब्रॅकेट सेल्स. त्यानंतर फेस व्हॅल्यू किती आहे 10,000. इंटरेस्ट किती आला आपला 100 आणि इथे किती कॅल्क्युलेशन आलं आपलं कॉस्ट प्राइस 10,500. सगळे बघा इथेचे बघा फेस व्हॅल्यू 10,000 इंटरेस्ट 100 आणि कॉस्ट प्राइस 10,500. ओके यातून मायनस केले ₹100. बघा सेल्स प्राइस मधनं 100 मायनस केले तर राहतात किती आपले 10,500. चला आपण आता बघूया लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स मध्ये काय राहिलंय. लास्टचं राहिलंय ते म्हणजे कुठलं आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन क्लोजिंग बॅलन्स. चला चेक करूया. लास्टचं वर्किंग नोट करून टाकूया आपण. चला ओके बघा याच्यासाठी आपण बघितलंय की लगेच काय करायचं वर्किंग नोट नंबर काय असेल 7-8. ओके त्याला नाव दिले कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल व्हॅल्यू. इकडे कोणती व्हॅल्यू असणार तुमची फेस व्हॅल्यू पुढची काय असणार आहे कॅपिटल व्हॅल्यू रुपीज. ओके फर्स्ट काय करायचं आता ओपनिंग बॅलन्स घ्यायचा. फेस व्हॅल्यू आणि कॅपिटल व्हॅल्यू हे कुठून घेणार लेजर अकाउंट मधून. बघा इथं फेस व्हॅल्यू दिल्यावर दोन्ही व्हॅल्यू आहेत बघा. मी त्याला रेड करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा दोन्ही व्हॅल्यूजला मी काय केलं रेड केलेलं आहे. ओके मग त्याच दोन्ही व्हॅल्यू काय करायच्या इथे घ्यायचे आपल्याला ओपनिंग बॅलन्सला. ओके 50,000 अँड देन 52,000. क्लिअर. नंतर काय करायचे लेस सेल्स. काय म्हणायचे लेस सेल्स. ओके सेल्स किती झाले ते चेकआउट करून घ्यायचे. बघा इथे हे 2 सेल्स झाले त्याची फेस व्हॅल्यूज घ्यायची फक्त.
कुठली व्हॅल्यू घ्यायची? फक्त सेलची फेस व्हॅल्यू घ्यायची. किती आहे बघा, 30,000 चे सेल्स झाले आणि 10,000 चे, असे टोटल सेल्स किती झाले? 40,000. बघा इथे दिसेल तुम्हाला 40,000 चे सेल्स. बघा आले का 40,000 चे सेल्स? ओके. पण आता इथली व्हॅल्यू डायरेक्ट नाही घ्यायची आपल्याला, ही काय करायची असते? कॅल्क्युलेट करायची असतात. आता बघा मी तुम्हाला दाखवतो इथे कॅल्क्युलेट पण करून कसे करायचे. लास्टच्या लेक्चर्सला पण घेतले आपण. फेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू बघा काय, ओपनिंग बॅलन्सची फेस व्हॅल्यू रुपीज किती आहे? 50,000. त्यावेळेस इज इक्वल टू कॅपिटल व्हॅल्यू किती त्याची? कॅपिटल व्हॅल्यू रुपीज किती त्यावेळेस त्याची? 52,000. क्लिअर? ओके. आता आपल्याला कशाची काढायचे? बघा याला व्यवस्थित करतो मी, थोडंसं बोल्ड करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. ओके. फेस व्हॅल्यू रुपीज 50,000 होती, त्यावेळेस त्याची कॅपिटल व्हॅल्यू किती होती? 52,000. मग आता बघूया सेल्स जर बघितलं आपण तर सेलची फेस व्हॅल्यू किती आहे? सेल्स फेस व्हॅल्यू, सॉरी, फेस व्हॅल्यू रुपीज किती आहे? 40,000. बघा इथे लिहिलेली, बघा इथे, हे बघा इथं 40,000 आहे. तर इज इक्वल टू त्यावेळेस त्याची व्हॅल्यू कॅपिटल व्हॅल्यू किती असणार आहे? याची कॅपिटल व्हॅल्यू किती असणार आहे? म्हणजे मी काय केलं? क्वेश्चन मार्क केला. आपल्याला ती काय करायची? फाइंड आउट करायची आहे. ओके. मग आता कसं करणार? तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. बघा दाखवतो मी इथं. इज इक्वल टू 40,000 मल्टिप्लाय बाय किती करायचं? 52,000, म्हणजे क्रॉस होते मल्टिप्लिकेशन. आणि इकडे काय करायचं? डिवायडेड बाय 50,000. किती आली तुमची? बघा 41,600 काय आली तुमची? आली सेलची कॅपिटल व्हॅल्यू. बघा आली का इथे? बघा आता आपण इथे चेकआउट करूया. आली? आली आहे. ओके. आता हे दोन्ही व्हॅल्यूज काय करायचे? आपल्याला लेस करायचे. मी बोल्ड करतो. ह्या दोन्ही व्हॅल्यू लेस करून जे येईल त्याला काय म्हणणार? बॅलन्स. मग इथे किती आलं बघा? 10,000 बॅलन्स शिल्लक राहिला आणि इकडे किती राहिला? 10,400. ह्या 50,000 मधनं हे 40,000 मायनस केले, राहिले किती? 10,000. आणि ह्या 52 मधनं किती गेले? 41,600 मायनस केले, राहिले किती? 10,400. नेक्स्ट फॉर्म्युला काय सांगतो आपला? ऍड परचेसेस. आता चला लेजर अकाउंटच्या डेबिट साईडला बघूया परचेस किती झाली. तर रेड करतो बघा मी. परचेसेस किती? फक्त 20,000 चे झालेले. बघा 20,000 चे फक्त काय परचेसेस आहे. ओके. त्यावेळेस त्याचं कॅपिटल व्हॅल्यू बघा किती आहे? 20,400. तेही लक्षात ठेवा, 20,400. चला बघा मी इथे दोन्ही व्हॅल्यू लिहिल्या बघा परचेसेसचे, 20,000 आणि 20,400. ह्या व्हॅल्यू जशाच्या तशा इथे ट्रान्सफर करून द्यायच्या. कुठे? फेस व्हॅल्यू मध्ये फेस व्हॅल्यू आणि कॅपिटल व्हॅल्यू मध्ये कॅपिटल व्हॅल्यू. ओके. आता काय करणार आपण? याची टोटल करणार. वरचं बॅलन्स आणि आत्ताचे ऍड परचेसेस जे येईल त्याला काय म्हणूया आपण? क्लोजिंग बॅलन्स म्हणू. ऑन 31 मार्च 2024 आले 30,000 याची टोटल, आणि याची किती आली? 30,800. ओके. आता आपल्याला काय मिळाले? क्लोजिंग बॅलन्स जे ते मिळालेले आहेत. आपण काय करत असतो? क्लोजिंग बॅलन्स वरती काय करत असतो? आउटस्टँडिंग इंटरेस्ट देतो कॅल्क्युलेट करत असतो. कशावरती? क्लोजिंग बॅलन्स होती. बघा इथे आता दिसेल तुम्हाला 31 मार्च 2024 कॅल्क्युलेशन ऑफ आउटस्टँडिंग इंटरेस्ट फॉर 3 मंथ्स. आता तुम्ही म्हणजे सर 3 मंथ्स कसा घेतला? तर आपला क्लोजिंगचं इयर कधी आहे? 31 मार्च 2024. आणि लास्ट इंटरेस्ट पेएबलची डेट जर बघितली तर कुठली असणार आहे? जुलै की जानेवारी? जानेवारी. मागे जायचं, ह्या डेट पासून पाठीमागे गेलं तर जानेवारी 1 येतो, म्हणून कुठली डेट असणार आहे? जानेवारी 1 जानेवारी 2024 टू 31 मार्च 2024. किती मंथ्स येतात? 3 मंथ्स. जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च. 3 मंथ्स आपला काय होणार आहे? इंटरेस्ट येणार आहे. मग बघूया आपण काय कॅपिटल व्हॅल्यूज घेऊया. सेल्स हे इथे दाखवले तुम्हाला बघा. पुन्हा एकदा इकडे पण मी कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. हे बघा इथलंच कॅल्क्युलेशन्स इकडे पण आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे फॉर 3 मंथ साठीचा. ओके. हां.
आता इंटरेस्ट चार्ज करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची आपल्याला ऍडजस्टमेंट पण दिली गेलेली आहे, ती ऍडजस्टमेंट पण घेऊया आपण. हं? चला तर बघा आता इंटरेस्ट 31 मार्च 2024, त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू किती आली आपली बघा इथे. फेस व्हॅल्यूच्या कॉलमला जर चेकआउट केली तर आपली फेस व्हॅल्यू किती आलेली आहे 30,000. ओके. आणि मार्केट व्हॅल्यू काय दिली आपल्याला बघा त्यांनी 102. बघा इथे लास्टची ऍडजस्टमेंट इम्पॉर्टंट आहेत बघा, प्रॉब्लेम मध्ये चेक करूया. इथे दिले बघा, ऑन 31 मार्च 2024 मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट रुपीज 102. बघा इथे दिसेल, मी रेड पण करतो तुम्हाला दिसण्यासाठी, 102. आता असं मार्केट व्हॅल्यू दिलेले असेल तर आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशनचा भाग येतो, खूप काही नाहीये, अगदी सोपंच आहे. मग बघा फेस व्हॅल्यू किती आली ती क्लोजिंग बॅलन्सची 30,000. मार्केट व्हॅल्यू किती दिली आहे 102. त्याच्यावरून आपल्याला काय करायची, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग ती कशी करायची बघा इथे दिसतंय तुम्हाला, 30,000 मल्टिप्लाय बाय 102 डिवायडेड बाय 100 डिवायडेड बाय 102. बघूया मग किती येते ते, ती चेकआउट जर केली आपण तर किती येते 30,600. बघा इथे करून दाखवतो मी तुम्हाला. इथे करून दाखवतो तुम्हाला. इज इक्वल टू 30,000 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 102. थांबा इथं तर ती व्हॅल्यू येते तुमची 30,600 इतकी व्हॅल्यू यायला हवी. ओके. ओके, तर ती व्हॅल्यू किती येणार तुमच्या 30,000. इथे घेतलंय बघा मी 30,000 डिवायडेड बाय 100, सॉरी मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 102. व्हॅल्यू किती आली 30,600. ओके, ही कुठली व्हॅल्यू आली आता, मार्केट व्हॅल्यू आली. मग असं जर तुम्हाला जर मार्केट व्हॅल्यू दिली तर त्यावेळेस काय करायचं, when market price is given in the problem, then the lower value between capital value rupees 30,800. आपल्याला काय दिलेली बघा, ही एक व्हॅल्यू आहे बघा, कॅपिटल व्हॅल्यू किती आलेली 30,800 अँड अँड द मार्केट व्हॅल्यू रुपीज किती आली, मार्केट व्हॅल्यू बघा 30,600 शुड बी कन्सिडर ॲज अ कॅपिटल व्हॅल्यू, जी यातली काय असेल कमी असेल. कुठल्या याच्यामध्ये बघा, कॅपिटल व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू यामध्ये जी कमी असेल ती काय करतो आपण कन्सिडर करत असतो. मग कुठली कमी या दोघांमध्ये, 30,800 आणि किती 30,600 मध्ये कुठली कमी आहे, तर 30,600 ही व्हॅल्यू काय करत असतो आपण कन्सिडर करत असतो. ओके. आता आपलं काय राहिलेलं आहे, तर फक्त जो इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. 3 मंथ्स साठीचा इंटरेस्ट जो आहे तो आपला कॅल्क्युलेशन राहिलेला आहे. तर ओके, आता आपण काय करूया, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया. इथे लिहिलं होतं बघा आपण सुरुवातीला इंटरेस्टचं वर्किंग नोट. ओके, मग इंटरेस्ट कुठल्या व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करत असतो आपण, क्लोजिंग बॅलन्स, आणि इंटरेस्ट कुठल्या व्हॅल्यूवरती, फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करत असतो. मग फेस व्हॅल्यू किती आली बघा आपली इथे दिसते 30,000. किती दिसते 30,000. चला मग इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून घेऊया आपण 30,000 वरती. बघा कसं येणार आहे, 30,000 इज इक्वल टू 30,000, एक मिनिट, इज इक्वल टू 30,000. ओके, ही फेस व्हॅल्यूवरती आपण काय करतो इंटरेस्ट चार्ज करतो. 30,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 12 अगेन मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 12. आपला इंटरेस्ट किती आला 900. इंटरेस्ट किती आला 900. मग इथे लिहिणार आउटस्टँडिंग इंटरेस्ट, आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग इंटरेस्ट, आउटस्टँडिंग इंटरेस्ट, आउटस्टँडिंग इंटरेस्ट
₹900. ओके, आउटस्टँडिंग इंटरेस्ट किती आला आपला 900 जो तो आलेला आहे किती मंथचा 3 मंथचा. ओके, मी इथं मेन्शन केला आउटस्टँडिंग इंटरेस्ट ₹900. याला थोडं बोल्ड करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. ओके, आणि त्याचं कॅल्क्युलेशन जर पाहिजे असेल तर मी इज इक्वल टू न टाईप करता इथे दाखवून देतो तुम्हाला किती येणार आहे 30,000 divided by 100 multiply by 12 again multiply by 3 divided by 12. हा काय आपलं इंटरेस्ट कॅल्क्युलेशन्स येतं इथे बघा इथे दिसेल तुम्हाला. ओके, चला मग आता आपलं सगळं कन्सिडर इथे फक्त लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतो आपल्याला जर मार्केट व्हॅल्यू दिलेली असेल तर आपल्याला काय करावे लागते मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागते ती ह्या पद्धतीने बघून घ्या. फेस व्हॅल्यू घ्यायची मार्केट व्हॅल्यू 102 दिली त्याला 30,000 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 102 म्हणजे येईल तुमच्यावाली 36,000. आणि आपण काय करतो कॅपिटल व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू या दोघांचं कंपॅरिझन करतो त्यामध्ये जी छोटी व्हॅल्यू असेल ती आपण काय करत असतो कन्सिडर करत असतो. मग चला आता लेजर अकाउंट इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिलं काय करणार आपण आउटस्टँडिंग इंटरेस्ट दाखवणार काय म्हणणार बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट आणि इंटरेस्ट कॉलमला दाखवणार आपल्या इंटरेस्टची अमाऊंट. ओके, चला तर मग इंटरेस्ट कॉलमला दाखवूया आपला किती आला होता 900 इंटरेस्ट आला होता बाकीच्या कॉलम्सला डॅश. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर क्लोजिंग बॅलन्स बघा मग आता क्लोजिंग बॅलन्स किती 30,000 आणि 30,800. आपण लोअर कुठला कन्सिडर करणार आहे मग दोघांमध्ये जर बघितलं तर 30,600 जो कमी आहे तो आपण कन्सिडर करतो. आपण 12वीला शिकलोय बघा आपल्याला मार्केट व्हॅल्यू वगैरे दिलेली असायची क्लोजिंग स्टॉकची. मग आपण कुठला स्टॉक घ्यायचो मार्केट व्हॅल्यू असेल किंवा कॉस्ट प्राइस असेल जी कमी असेल ती इथं पण तेच कन्सिडर करायची जी व्हॅल्यू कमी असेल ती इकडची कॅपिटल व्हॅल्यू कमी आहे का इकडची मार्केट व्हॅल्यू कमी दोघांचं कंपॅरिझन करायचं. मग चला सेम डेटला ऑन द क्रेडिट साईडला क्लोजिंग बॅलन्स आपण रेकॉर्ड करतो 31 मार्च 2024 लिहिणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन इथे किती येईल मग 30,000 इंटरेस्ट कॉलमला नॅश आणि इकडे किती येणार तुमची 30,600. ओके, आपले लाईन अप ट्रान्झॅक्शन सगळे झालेत. चला मग आता आपण काय करूया क्लोज. पहिल्या अकाउंटचं जर बघितलं आपण फेस व्हॅल्यूचा जो कॉलम आहे तो आपला ऑटोमॅटिकली टॅली व्हायला पाहिजे 70,000 इकडची टोटल येते. बघूया इकडे किती येते बघा 70,000 येते 50 प्लस 20,000 किती आली 70,000. चला आता इंटरेस्टचा कॉलम बघूया कोणती जास्त टोटल येते बघा इकडे जर केली तर आपली टोटल येते ती बघा 7,900 आणि इकडची जर टोटल केली तर किती येते 2,300 म्हणजे क्रेडिट साइड इज हायर दॅन द डेबिट साइड. चला तीच टोटल घेतली 7,900 आणि इकडे पण काय करणार 7,900. 7,900 मधनं हे मायनस केले किती 2,300. बघूयात बॅलन्स किती राहतोय आपल्याकडे तर तो राहतोय 5,600. मग 31 मार्च 2024 इथे लिहिणार टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहायचं बॅलन्सिंग फिगर आणि इंटरेस्ट कॉलमला फक्त दाखवणार तुम्ही 5,600. ओके, याला बोल्ड करतो मी आणि पुढच्या कॉलमला सुद्धा पुन्हा काय येणार आहे नील और डॅश. त्यानंतर बघूया लास्ट कॉलम आहे आपला कुठला आपला लास्टचा कॉलम आहे कॉस्ट प्राइस. इकडे जर बघितलं तर किती येते 70,600 एवढी टोटल येते. आपण क्रेडिट साइड चेक करूया किती येते बघा क्रेडिट साइडची जर टोटल चेक केली तर 72,000 मीन्स क्रेडिट साइड इज हायर दॅन द डेबिट साइड. ओके, मग किती येते बघा 72,400. ओके, तीच कुठे घेणार आता आपण डेबिट साइडला. ओके, आणि ही किती आहे 72,400 इकडे येते आणि इकडे किती आली आपली 72,000 सॉरी डेबिट साइड इज हायर दॅन द डेबिट क्रेडिट साइड. मग इकडे आली आपली ही डेबिट साइडची टोटल आहे 72,400 तीच घेतली आपण क्रेडिट साइडला 72,400 आणि आता जी काय बॅलन्सिंग फिगर येईल ती आपल्याला काय करायची मेन्शन करायची ऑन द सेम डेट काय म्हणणार 31 मार्च 2024 तिथे काय लिहिणार
टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ला ट्रान्सफर होते हे बॅलन्स. ओके, आणि इथे काय येणार तुमच्या व्हॅल्यू किती येणार आहे इथे 400, त्याला मी बोल्ड करतो. अशा पद्धतीने आपलं अकाउंट जे इथे विद्यार्थी मित्रांनो टॅली झालेलं आहे. या प्रॉब्लेममध्ये महत्त्वाची ॲडजस्टमेंट होती ती म्हणजे आपल्याला मार्केट व्हॅल्यू दिलेली होती आणि ती मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूवरून आपल्याला मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची होती क्लोजिंग बॅलन्सच्या, आणि आपल्याला कंपॅरिझन करायचं होतं कॅपिटल व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूमध्ये. जी व्हॅल्यू कमी असेल ती व्हॅल्यू आपण काय करतो कन्सिडर करत असतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजचा हा आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. काही अडचणी असेल तर निश्चितच मला कळवा. पुन्हा एकदा आपण भेटूया नवीन प्रॉब्लेम सहित. उद्या चौथा प्रॉब्लेम घेणार आहोत, तर पुन्हा जॉईंट व्हा माझ्यासोबत. धन्यवाद.